हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड. आज आपण शिकणार आहोत रोजच्या जीवनात वापरली जाणारी अतिशय महत्त्वाची इंग्रजी वाक्ये. आपण अनेकदा मराठीत म्हणतो, मला वाटलं तो येईल, मला वाटलं तो जाईल, मला वाटलं तू मदत करशील, मला वाटलं पाऊस पडेल. पण ही वाक्ये इंग्रजीत कशी बोलायची? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. आणि विशेष म्हणजे ही सर्व वाक्ये एका सोप्या स्ट्रक्चरवरती आधारित आहेत. तर स्ट्रक्चर काय असणार आहे? आय थॉट प्लस सब्जेक्ट प्लस वुड प्लस वर्ब. तर वेळ न घालवता आपण लगेच सुरू करूयात. आणि आपलं पहिलं वाक्य आहे, मला वाटलं तू माझ्या सोबत येशील. आय थॉट यू वुड कम विथ मी. आय थॉट यू वुड कम विथ मी. नेक्स्ट, मला वाटलं तो मला भेटेल. आय थॉट ही वुड मीट मी. आय थॉट ही वुड मीट मी. मला वाटलं ती परीक्षेत पास होईल. आय थॉट शी वुड पास दी एक्झाम. आय थॉट शी वुड पास दी एक्झाम. मला वाटलं तू मला मेसेज करशील. आय थॉट यू वुड टेक्स्ट मी. आय थॉट यू वुड टेक्स्ट मी. मला वाटलं तो मला ओळखेल. आय थॉट ही वुड रेकग्नाइज मी. आय थॉट ही वुड रेकग्नाइज मी. मला वाटलं तू वेळेवर येशील. आय थॉट यू वुड कम ऑन टाइम. आय थॉट यू वुड कम ऑन टाइम. मला वाटलं तो माझी मदत करेल. आय थॉट ही वुड हेल्प मी. आय थॉट ही वुड हेल्प मी. मला वाटलं ती माझ्यासाठी थांबेल. आय थॉट शी वुड वेट फॉर मी. आय थॉट शी वुड वेट फॉर मी. मला वाटलं तो नोकरी मिळवेल. आय थॉट ही वुड गेट अ जॉब. आय थॉट ही वुड गेट अ जॉब. मला वाटलं तू मला समजशील. आय थॉट यू वुड अंडरस्टँड मी. आय थॉट यू वुड अंडरस्टँड मी. मला वाटलं ते आमंत्रण स्वीकारतील. आय थॉट they would accept the invitation. I thought they would accept the invitation. मला वाटलं ती स्पर्धा जिंकेल. I thought she would win the competition. I thought she would win the competition. मला वाटलं तो रागवेल. I thought he would get angry. I thought he would get angry. मला वाटलं तू हे काम पूर्ण करशील. I thought you would complete this work. I thought you would complete this work. मला वाटलं ती आमच्यात सहभागी होईल. I thought she would join us. I thought she would join us. मला वाटलं तो माझं ऐकेल. I thought he would listen to me. I thought he would listen to me. मला वाटलं तो डॉक्टर बनेल. I thought he would become a doctor. I thought he would become a doctor. मला वाटलं तू माझ्यावर विश्वास ठेवशील. I thought you would trust me. I thought you would trust me. मला वाटलं राम गाडी चालवेल. I thought Ram would drive. I thought Ram would drive. मला वाटलं ती येईल. I thought she would come. I thought she would come. मला वाटलं तो जाईल. I thought he would go. I thought he would go. मला वाटलं तो शाळेत जाईल. I thought he would go to school. I thought he would go to school. मला वाटलं आई स्वयंपाक करेल. I thought mother would cook. I thought mother would cook. मला वाटलं तो मला फोन करेल. I thought he would call me. I thought he would call me. मला वाटलं बाबा बाजारात जातील. I thought father would go to the market. I thought father would go to the market. मला वाटलं पाऊस पडेल. I thought it would rain. I thought it would rain. मला वाटलं तू हसशील. I thought you would laugh. I thought you would laugh. अशाच पद्धतीने
मला वाटलं तो लवकर उठेल किंवा मला वाटलं तू येशील. हे सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपण बोलू शकतो, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी स्ट्रक्चर काय वापरायचं आहे तर आय थॉट प्लस सब्जेक्ट प्लस वुड प्लस वर्ब म्हणजे मेन वर्ब. वर्बला ईडी लावायचं नाहीये किंवा वर्बचं V2, V3, V4 काहीही करायचं नाहीये. मेन वर्ब ॲज इट इज घ्यायचं आहे आणि सेंटेन्स तयार करायचं आहे. तर हे सेंटेन्सेस तुम्ही बनवून कॉमेंट बॉक्समध्ये ते आन्सर करण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.